मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधून नायगावमधल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय। पिढ्यानपिढ्या अवघ्या 160 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या तब्बल 864 कुटुंबांना आता म्हाडानं 500 चौरस फुटाचं 2 BHK घर तेही पूर्णपणे मोफत दिलेलं आहे। म्हाडाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये नायगावमध्ये एकूण 20 टॉवर्स उभारण्यात आले। पहिल्या टप्प्यामध्ये 8 टॉवर्समधील घरांचा ताबा रहिवाशांना दिला गेलाय। त्यामुळे अनेक वर्षांपासून चांगल्या घराची वाट पाहणाऱ्या रहिवाशांचं स्वप्न आता प्रत्यक्षामध्ये साकारलंय। तर 423 पोलिसांच्याही हक्काच्या घराचं स्वप्न आता पूर्ण झालंय। 864 रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सदनिकांचं वाटप हे करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी चाव्यांचं वाटप केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नायगाव मधल्या बीडीडी चाळ मधल्या रहिवाशांना त्यांचं हक्काचं सुसज्ज असं घर मिळाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 864 सदनिका धारकांना हा चावी वाटप सोहळा आज सकाळी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये या ठिकाणी वायबी चव्हाण सेंटरमध्ये पार पडला। आणि खरं तर अनेकांच्या आयुष्यामधलं जे एक अपूर्ण राहिलेलं असं स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं। आपल्यासोबत काही लाभार्थी आहेत। चंद्रकांत जाधव आपल्यासोबत आहेत। अनेक वर्षांचं खरं तर स्वप्न 40 वर्षांहून अधिकचा हा पुनर्विकासाचा सुद्धा मुद्दा आज अखेर निकाली लागताना आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी मिळाली, काय वाटतंय? नाही, खूप आनंद आहे, कारण 180 मधून डायरेक्ट 500 स्क्वेअर फुटामध्ये आज प्रवेश करतोय ते केवळ राज्य सरकारमुळे आणि आमच्या माननीय कालिदास कोळंबकर आमदार साहेबांमुळे शक्य झालं आहे। खूप जणांचे स्ट्रगल, आमची बीडीडी चाळ समिती पण होती, पोलिसांची एक समिती होती, त्यांच्याही प्रयत्नाने हे शक्य झालेलं आहे। आणि खरंच मी राज्य सरकार आणि आमची समिती किंवा आमचे आमदार त्यांच्या सगळ्यांचे मी आभार आहे, खूप आभार। खूप आनंद झाला आहे, कारण मी त्या घरामध्ये 40 वर्ष संसार केलेला आहे। सुख दुःख आम्ही आजूबाजूच्या वगैरे सगळ्या लोकांनी बघितले, सुख दुःख। पण आता हे 10 बाय 16च्या घरातून आम्ही 500 स्क्वेअर फूट घरामध्ये जातो ना, आम्हाला खूप मोठा आनंद झाला आहे। ही माझ्या सासू सासऱ्याची पुण्य आहे एक प्रकारची, म्हणजे बोलताना म्हणजे एक प्रकारचे अश्रू अनावर होतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।